नमस्कार. अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी आज बनवून दाखवणार आहे बहुगुणी कढीपत्त्याची चटणी. त्यासाठी मी इथं कढीपत्ता घेतलेला आहे. ताजा कढीपत्ता आहे. तर व्यवस्थित काढून याला धुवून कॉटनच्या कपड्याने पुसून घेतलेला आहे. 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत मी. इथं 3 ते 4 चमचे पोहेच्या चमच्याने शेंगदाणे घेतलेले आहेत, कच्चे शेंगदाणे. 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत थोडेसे. 2 चमचे कच्चे तीळ घेतलेले आहेत. चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे. अर्धा चमचा जिरे आणि इथं अर्धा चमचा मी आमचूर पावडर घेतलेले आहे. तुम्ही आमचूर पावडरच्या जागी तुम्ही लिंबूसुद्धा वापरू शकता. तर सुरुवातीला आता आपल्याला तीळ शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत आणि कढीपत्तासुद्धा थोडासा आपल्याला गरम करून घ्यायचा आहे, म्हणजे असा कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला गरम करायचा आहे. तर मी एक पॅन ठेवलेला आहे. तर सुरुवातीला आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहेत. तीळ लवकर भाजले जातात. 1 ते 2 मिनिटात आपले तीळ भाजले जातात. व्यवस्थित आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता 1च मिनिटात असे तीळ आपले भाजलेले आहेत. असा आवाजसुद्धा येत आहे. भाजल्यानंतर असा तडतड आवाज येतो तिळाचा. तर आता आपण हे काढून घेऊया. तीळ काढून घेतलेले आहे. त्याच पॅनमध्ये आपल्याला शेंगदाणेसुद्धा भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणेसुद्धा आपल्याला असे थोडेसे खरपूस होईपर्यंत आपल्याला भाजायचे आहेत. मीडियम गॅसवरच आपल्याला शेंगदाणे भाजायचे आहेत, म्हणजे व्यवस्थित भाजले जातात शेंगदाणे. यामध्येच आपल्याला खोबऱ्याचे कापसुद्धा घालायचे आहेत. शेंगदाणेबरोबर 1 मिनिटासाठी आपल्याला हे खोबऱ्याचे कापसुद्धा भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणेबरोबर. शेंगदाणे आणि खोबरंसुद्धा आपलं व्यवस्थित भाजलेलं आहे. तर हे सुद्धा आपण काढून घेऊया. खोबरं आणि शेंगदाणे काढून घेऊन त्याच पॅनमध्ये मी कढीपत्तासुद्धा घातलेला आहे. थोडासा आपल्याला गरम करून घ्यायचा आहे कुरकुरीत होईपर्यंत. कढीपत्ताही आपल्या केसासाठी डोळ्यासाठी खूप चांगला राहतो. तुम्ही जर सकाळी उठल्याबरोबर 4 ते 5 पानं कढीपत्त्याचे चावून खाल्ले तर खूप शरीराला फायदे होतात, केसासाठी डोळ्यासाठी. व्यवस्थित आपल्याला हे थोडासा कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. यामध्ये मी थोडंसं तेल घातलेलं आहे. तेल घातल्यामुळे व्यवस्थित आपला कढीपत्ता भाजला जातो. जेवणाबरोबर खूप छान लागते कढीपत्त्याची चटणी तोंडी लावायला. व्यवस्थित आपला कढीपत्ता असा कुरकुरीत झालेला आहे. तर आता आपण गॅस बंद करून थोडंसं याला थंड करून घेऊया. मी इथं मिक्सरचं एक भांडं घेतलेलं आहे छोटं. तर यामध्ये सुरुवातीला आपल्याला घालायचे जिरे, खोबरं आणि शेंगदाणे भाजून घेतलेले घालायचे आहेत आपल्याला. त्यानंतर तीळ घालायचे आहेत. थोडंसं आपल्याला 2 ते 3 सेकंद आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मी 3 ते 4 सेकंद फिरवून घेतलेलं आहे. थोडंसं बारीक झालेलं आहे. यामध्ये घालायचं आहे आपल्याला आता हिरवी मिरची आणि लसूण. त्यानंतर आपल्याला घालायचं चवीपुरतं मीठ, आमचूर पावडर. सगळ्यात शेवटी आपल्याला थंड करून घेतलेला आपल्याला कढीपत्ता घालायचा. व्यवस्थित थंड झालेला आहे. असा कुरकुरीत झालेला आहे थंड झाल्यानंतर. आता आपल्याला हे मिक्सरमध्ये थोडीशी जाडसर ठेवायची. एकदम बारीक पेस्ट पण करायची नाही आपल्याला. थोडीशी जाडसर ठेवायची आहे, म्हणजे चवीला खूप छान लागते कढीपत्त्याची चटणी. अशा प्रकारे आपली कढीपत्त्याची चटणी तयार झालेली आहे. चवीला खूप छान लागते. वाससुद्धा खूप छान येत आहे आणि कलरसुद्धा असा मस्त आलेला आहे. तर आता आपण एका डिशमध्ये सर्व करून घेऊया. तुम्ही बघू शकता झटपट अशी आपली कढीपत्त्याची चटणी तयार झालेली आहे. आपल्या केसासाठी, डोळ्यासाठी, प्रत्येक आरोग्यासाठी बहुगुणी अशी कढीपत्त्याची चटणी आपली
तयार झालेली आहे. तुम्हीसुद्धा नक्की एकदा करून बघा. माझी आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.